नमस्कार, मी प्रियंका स्वरसाजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण मराठी माणसाची आवडती अशी डिश म्हणजेच पिठलं भाकरी अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत। ते देखील पाण्यात बेसन पीठ आधीच मिक्स करून न ठेवता 1 वाटी बेसन पीठ, 1 कांदा, कोथिंबीर, 4-5 हिरव्या मिरच्या आणि लसूणचा इथे ठेचा आपल्याला करून घ्यायचा आहे। एका मोठ्या कढईत मी 2 ते 3 चमचे तेल टाकून घेत आहे। पिठल्याला तेल बाकी भाज्यांपेक्षा जास्तच लागतं। यात आपण जिरा आणि मोहरी टाकून घेणार आहोत। जिरं मोहरी तडतडल्यानंतर यात जो बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो आपण घालून घेणार आहोत। कांदा आपल्याला अगदी मऊ होईपर्यंत इथे परतवून घ्यायचा आहे, नाहीतर बेसनात कांदा कच्चा लागतो। छान कांदा मऊ झाल्यानंतर यात जो ठेचा आपण बाजूला करून ठेवलेला होता तो मी घालून घेत आहे। तो देखील तेलावर आपण परतवून घेणार आहोत, जेणेकरून लसूण आणि मिरचीचा कच्चा वास निघून जाईल। हे छान मिक्स झाल्यानंतर यात अर्धा चमचा हळद आपण टाकून घेणार आहोत। हळद देखील मिक्स करून घेतल्यानंतर कोथिंबीर मी तेलात घालून घेणार आहे। नंतर देखील एकदा आपण कोथिंबीर वरून टाकून घेणार आहोत। तर ज्या वाटीने पीठ घेतलं होतं त्याच वाटीने 3 वाटी पाणी आपण इथे टाकून घेणार आहोत। पिठलं घट्ट हवं असल्यास 2.5 वाटी पाणी घ्या व पातळ हवं असल्यास 3 वाटी पाणी तुम्ही इथे सेम वाटीने मोजून घ्या। पाणी टाकून झाल्यानंतर या पाण्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत व पाण्याला छान उकळी आणून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर पाणी असं छान उकळायला लागतं। हे मसाल्याचं पाणी 1 चमचा कढईत ठेवून बाकी सगळं पाणी आपण बाजूला एका भांड्यात काढून घेणार आहोत आणि यातच आपण बेसन टाकून आता पिठलं बनवणार आहोत। गॅस फ्लेम यावेळी अगदी मिनिमम करून घ्यायची आहे व 1 वाटी बेसन पीठ मी या पाण्यात घालून घेत आहे व गोल चमच्याचा जो मागचा भाग असतो त्याच्या साहाय्याने आपण हे असं मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर अजून थोडंसं पाणी मिक्स करून पुन्हा सेम प्रोसिजर करणार आहोत आणि उरलेलं अजून पाणी यात थोडंसं मिक्स करणार आहोत। गॅस फ्लेम आपल्याला मिनिममवरच ठेवायची आहे आणि हळूहळू सर्व पाणी यात मिक्स करून घ्यायचं आहे। एकदमच सगळं पाणी ओतायचं नाही, नाहीतर पिठात गुठळ्या तयार होतात। असं पिठलं बनवल्यामुळे मोडून घेतलेल्या पिठापेक्षा हे पिठलं खूप चविष्ट लागतं व सोप्या पद्धतीने बनवून तयार होतं। उरलेलं सर्व पाणी मी घालून घेतलेलं आहे व पूर्ण पीठ मिक्स करून घेतलं आहे। गॅस फ्लेम आता मीडियम तुम्ही करू शकतात। पूर्ण 3 वाटी पाणी या पिठल्यात आता आपण घालून घेतलेलं आहे। 3 ते 4 मिनिटांनंतर यात बुडबुडे यायला सुरुवात होतात। या ठिकाणी तुम्ही पुन्हा कोथिंबीर वापरू शकतात। मीडियम फ्लेमवर हे पिठलं आपल्याला 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। पिठल्यात असे बुडबुडे उठायला सुरुवात होते। हे बुडबुडे उठायला सुरुवात झाल्यानंतर पुढचे 5 मिनिटं आपल्याला सलग याला मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे व मध्ये मध्ये पिठलं ढवळून घ्यायचं आहे, नाहीतर कढईला खाली पिठलं चिकटतं। हे तुम्ही पाहू शकतात, बुडबुडे छान यायला लागले आहेत, म्हणजेच बेसन आपलं आता छान शिजलेलं आहे। आता ज्वारीची भाकरी आपण बनवूया। तुम्हाला जितक्या भाकरी करायच्या आहेत त्याप्रमाणे पीठ घ्या, त्यात थोडंसं मीठ मिक्स करा व गरम पाण्याने हे पीठ मळून घ्या। गरम पाणी वापरल्यामुळे कधीच भाकर तुटत नाही किंवा भाकरीला तळा जात नाही। हवी तेवढी बारीक भाकर आपण थापू शकतो। हे पहा, माझं पीठ मळून तयार झालेलं आहे। याच्या मी 3 भाकरी बनवणार आहे। आधी गोळा घेऊन तो हातावर गोल करून मी ज्याप्रमाणे दाखवत आहे त्याप्रमाणे आपण असं बनवून घेणार आहोत। थोडंसं ज्वारीचं पीठ खाली परातीत मी टाकून घेतलेलं आहे। त्यावर आपण हलक्या हाताने गोलसर अशी भाकर हाताने फिरवत फिरवत थापून घेणार आहोत। पीठ जर हाताला चिकटत असेल तर तुम्ही कोरडं पीठ हाताला लावून घेऊ शकतात। अगदी बारीक माझी भाकर थापून तयार झालेली आहे। आता जो भाग परातीत खालच्या बाजूला होता तो तव्यावर आपण वरच्या बाजूला येईल असं आपण टाकणार आहोत। यावेळी तवा खूप गरम हवा। भाकरीवर छान पाणी फिरून घ्यायचं आहे। पाणी थोडं सुकलं की ही भाकर आपण उलट करून घेणार आहोत व गॅस फ्लेम यावेळी मीडियम करणार आहोत। मागच्या बाजूला देखील छान आपण ही भाजून घेतलेली आहे। हिला भाकरीची पाट असं म्हणतात। ही छान भाजली तरच भाकर छान फुलून येते। गॅसवरच मी याला फुलवून घेणार आहे। तुम्ही पाहू शकतात, अगदी छान आपली भाकर बनवून तयार झालेली आहे।
चला तर मग आता वेळ न दळवता आपण आपली डिश सर्व करून घेणार आहोत। या प्रकारेच मी तिघही भाकरी तयार करून घेतलेल्या आहेत। पिठलं देखील अगदी छान आपलं तयार आहे। तर ताटाला कांदा कैरीचं लोणचं लावून आपण पिठलं सर्व करून घेणार आहोत। पिठल्यावर आम्ही वरून तेल नेहमीच घेतो, तर त्याप्रमाणे तुम्ही देखील वरून तेल टाकून हे पिठलं खाऊन बघा। कसं झालं मला कमेंटमधून नक्कीच कळवा आणि स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी पाहत रहा। धन्यवाद।